पत्रकार परिषदेचा जो विषय आहे तो नुकताच भारतीय जनता पक्षानं जो संकल्प पत्र प्रकाशित केलंय त्या अनुषंगानं विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सर्व समाजातील सर्वसमावेशक अशा प्रकारचं हे संकल्पपत्र आज देशाच्या जनतेसमोर सादर केलेलं आहे। हे संकल्पपत्र तयार करताना देशातील सर्व नागरिकांच्या, युवक आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, समाजाच्या प्रत्येक घटकांच्या सूचना मागवल्या होत्या आणि त्यांच्या सूचनेचा अंतर्भाव करून या सगळ्या वर्गाला त्यांनी हे संकल्पपत्र समर्पित केलेलं आहे। ही मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच घटना आहे की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अशा प्रकारच्या सूचना मागवल्यात। त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, लोकांना काय हवं आहे आणि त्यामुळे त्यांनी सर्व देशवासियांना देशातून या संकल्पपत्रासाठी 16 लाखाच्या वर सूचना आल्या। नमो ॲपवर जो 4 लाखापेक्षा जास्त सूचना आल्या। सगळ्या जिल्ह्यातून 10,000चा सूचनेचा बॉक्स त्या ठिकाणी गेला आणि या सगळ्या सूचनेच्या प्राप्त झाल्याच्या नंतर या संकल्पपत्र जे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यामध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधापासून तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत ज्या सूचना पाठवण्यात लोकांनी केलेल्या आहेत त्यामध्ये समृद्ध भारतापासून तर गुड गव्हर्नन्स, सुशासन, स्वस्थ भारत, शिक्षण, क्रीडा अशा सर्वच क्षेत्राच्या विकासाबरोबर इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण या विषयामध्ये त्या संकल्पपत्रामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे।